आणि वळूयात कोल्हापूरच्या महत्त्वाच्या बातमीकडे। कोल्हापूरच्या हिरण्यकेशी नदीमध्ये एक विद्युत कर्मचारी अडकला होता। कर्तव्यावर असताना तो नदीमध्ये पडला। यावेळेला इतर कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने स्वतःचा जीव धोक्यात घालत या कर्मचाऱ्याचा जीव वाचवलाय। हसगोळी गावामधली ही घटना आहे। विजेच्या तारेचं काम सुरू असतानाच जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाडाची फांदी तुटली आणि कर्मचारी नदीत पडला। केवळ दोरीच्या सहाय्याने दुसऱ्या कर्मचाऱ्यानं स्वतःचा जीव धोक्यात घातला। अशा पद्धतीने त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि जो नदीत पडलेला कर्मचारी होता त्याला वाचवण्याचं काम केलं आणि त्यामुळेच या दुसऱ्या कर्मचाऱ्याचं ज्यानं आपला जीव धोक्यात घालून पहिल्या कर्मचाऱ्याला वाचवलं त्याचं कौतुक होतंय। कर्तव्य बजावत असताना ही दुर्घटना घडली। एक कर्मचारी विद्युत प्रवाह नीट करण्यासाठी म्हणून वरती चढलेला होता, मात्र प्रचंड वारा आणि झाडाची फांदीच तुटली आणि त्यामुळे तो नदीत पडला। मात्र दुसरा कर्मचारी तितकाच तत्पर, चपळ आणि एखाद्या ॲथलीट प्रमाणे लवचिक होता आणि त्यामुळे तो पटापट दोरीच्या सहाय्याने वरती चढला आणि त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याचे प्राण स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले।